की आम्हाला वाटतं योग्य काम करतो तो माणूस, एखाद्या दिवस काही अडचण आली, कुणी जर फोन लावले गोरगरिबांसाठी तर ते काम करतात म्हणून म्हणालोय, उगाच अंगावर घ्यायचं नाही. त्यात काय भावना संबंध आहे? त्यात असं नसतं हो. त्याला काय, जो माणूस प्रमुख मुख्यमंत्री आहे त्या माणसाकडूनच आम्हाला अशा आहेत ना, त्यांनी जी आर काढलाय, त्यांनाच भांडण आहे ना की जी आर काढा म्हणून. त्या जी आर काढला त्याची अंमलबजावणी करा, प्रमाणपत्र द्या, त्यांनाच भांडावं लागणार ना. दुसरं कोण? आमचं म्हणणं आहे समितीला मुदतवाढ द्या. गॅझेटनुसार मराठवाड्यातील सर्व मराठा समाज कुणबी असल्याचं जरांगे म्हणतात. आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेण्याचीही जरांगेंनी मागणी केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 29 मेच्या आत या ठिकाणी प्रमाणपत्र देण्याची मागणी केलेली आहे. सगळ्या मागण्या मान्य करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. शिवाय 30 तारखेला मोठं आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे 30 तारखेच्या आत हे सगळे निर्णय घ्या असं अल्टिमेटमच जरांगेंनी सरकारला दिलाय. जो माणूस मुख्यमंत्री त्यांच्याशीच आम्ही भांडणार असं म्हणत 58 लाख कुणबी नोंदी सापडल्यात, त्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे करतायत. पुन्हा एकदा मनोज जरांगे या प्रकरणावरून आक्रमक झालेले आहेत. मराठा समाजाच्या या कुणबी दाखल्यांसाठी तेही आंदोलन माहिती मी काय चीज एकदा बघितलंय का? तुला आणखीन एकदा बघायचंय का? मी बोलत नाही त्याच्यावर विचारू बी नका. मराठा भवन उभारण्यासाठी त्यांचं जे प्रतिष्ठान आहे, नाथ प्रतिष्ठान, त्याच्या वतीनं 28 कोटीची जागा पुरली. 28 गुंठे जागा दिली त्यांनी. उत्तर लगेच त्यांना इथंच येत. मी आता बघितलं होतं इथं. आता उपोषण चालू आहे परळीत. माणूसच इथं उपलब्ध आहे. सोडलं ना, पण दिलं, भवनाला जागा दिली आणि नंतर दुसरीकडे वर्ग केली म्हणून सुरू होत. किती प्रेम आहे त्याचं आम्हाला चांगला माहिती. सत्कार कार्यक्रमातच बोलत होते. आजकाल तुमची जमीन दिली. अरे ज्यांनी यांचं अस्तित्व उभा केलं, त्या जातींविषयी यांची टोळी वापरते ती लाभार्थी, त्यांच्याविषयी वेगळं वेगळं बोलायला लावते आणि ते बोलल्यामुळं यांचं अस्तित्व खराब व्हायला लागलं. त्याला कळणार त्याला मला खेटल्यावर त्याला काय परिणाम होणार आहेत राजकीय त्याच्या पुढं, त्याच्या ध्यानातच येत नाही. त्याची मस्ती जिरीतो मी. त्याला माझंच आहे काय, तो किती सांगितलं काही केलं तरी समाजाला माहिती तू किती नाचते आणि किती डावं टाकतो, कोणाला भेटतो तो, हे लोक कोणाला भेटतेत. फोटो आहेत आमच्याकडे त्याच्या लोकांचे. तो कसा पाठवतो आता, केव्हा भेटत नाही, कसा भेटत नाही, आता कोणाला पाठवतो. संभाजीनगरच्या त्या कॅनॉटला तिथे साधी एखादी बनेल घ्यायचं म्हणलं तर माणसं हिंमत लागत नाही. तिथं मोठमोठाले जेवण करणं, तिथं मोठमोठाले कपडे घेणं, हे त्या व्यक्तीचं कामच नाही. याचे लोक घेऊन जातात. तू काय शिकवतो म्हणा, कोण मुंबईत भेटतं, किती मजल्यावर भेटते, काय करते, तू काय काय करतो, वडवणीच्या पंपावर कोण भेटतं, तू ते शिकूच नको. ते द्वेष आहे तुला. ज्या मराठ्यांनी मोठं केलं ना त्यांनाच, त्यांचेच पोरं मारण्याचा उद्योग तू करतो ना. त्यामुळे तू जितका माया मागं ती टोळी लावणार तितकं मी तुला संपवणार. पाटील कुणबी दाखले